झी 24 तास एक पाऊल पुढे। तर आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार काही वेळापूर्वी उघडकीस आलेला आहे। आयपीएल ची जी टीम आहे राजस्थान रॉयल्स, या टीमचे 3 खेळाडू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी भूषण करंदीकर यांच्याकडे आपण जाऊया। भूषण, आपण बघतोय की मोठीही पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे, असं नाही का म्हणता येईल? अशा प्रकारे आता आपण बघतोय की आयपीएलला देखील फिक्सिंगचं भूत लागलंय। खरंय मृदुला, गेल्या 5 आयपीएलच्या सीझनमध्ये आयपीएलवरती अनेक आरोप झाले, अनेक वाद आयपीएलमध्ये होत होते आणि या आयपीएलच्या 6व्या सीझनमध्ये आता मुंबई माफ करा ज्या पोलिसांनी जी कारवाई केली आहे अत्यंत धक्कादायक अशी ही खरं तर बातमी आहे भारतीय क्रिकेटसाठी सुद्धा आणि आयपीएलसाठी सुद्धा। भारतीय खेळाडूंचा यात असणारा सहभाग हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। एस श्रीशंत जो भारताचा फास्ट बॉलर आहे तो असेल, अंकित चव्हाण असेल किंवा अजित चंडालिया असतील, हे सगळे नवोदित प्लेयर आहेत। अजित चंडालिया असेल, अंकित चव्हाण असेल, या दोघांना अटक होणं हेही खूप धक्कादायक आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर पैसे वारेमाप पद्धतीने उधळले जातात या आयपीएलमध्ये, आपण नेहमीच पाहत आलोय आणि याच्यावरती अनेक वेळा टीका सुद्धा झाली होती। आयपीएल या स्पर्धेदरम्यान अनेक गैरप्रकार होतात असाही आरोप यापूर्वी केला गेला होता। त्याचबरोबर आयपीएल मधले अनेक वाद जे खरं तर नाटकी वाटतात, नाटकी स्वरूपाचे वाटतात, यावरती अनेकदा बोट दाखवलं गेलं होतं। मात्र आता पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत धक्कादायक आहे। मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमधनं या खेळाडूंबरोबर 3 बुकींना काल पोलिसांनी अटक केली होती। पाकिस्तानमध्ये या लोकांचा संपर्क होता बुकींचा असंही कळतंय आणि त्या संदर्भात पोलीस अधिक तपास करतात। मृदुला, निश्चितच या निमित्तानं भूषण एक म्हणावंसं वाटतं की अर्थातच ज्या तऱ्हेनं मोठी कारवाई झालेली आहे आणि अशा प्रकारे हे रॅकेटच असावं आणि ही एक सुरुवात असावी, असं होऊ शकतं का? फिक्सिंग मोठ्या प्रमाणात आता सुरू झालं असेल आयपीएल मध्ये, असं वाटतं का आपल्याला? सुरू झालं असेल किंवा याच्या आधी सुद्धा होत असेल, आता हे बाहेर येते असंही म्हणायला हरकत नाही मृदुला, कदाचित, कारण आरोप मात्र नेहमीच केले गेले। आज पोलिसांनी अटक केल्यानंतर हे प्रकरण प्रामुख्यानं बाहेर येताना दिसतंय आणि हे धक्कादायक यासाठी आहे की कोटीच्या कोटी बोली या खेळाडूंवरती लावल्या जातात फ्रँचायझीकडनं, त्यांना कोट्यवधी रुपये दिले जातात खेळण्यासाठी आणि आपण पाहतोय की स्पॉट फिक्सिंग सारखा गंभीर प्रकार, या प्रकारामध्ये खेळाडू अडकतात, हे अत्यंत धक्कादायक आहे। बीसीसीआयने जी गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, नाहीतर हा प्रकार जर असाच सुरू राहिला तर आपण बघतोय पैसा आधीच खेळाडूंना मोहात पाडतोय आणि हा झटपट प्रसिद्धीचा आणि पैसा मिळवण्याचा एक प्रकार क्रिकेटचा, याच्याकडे फास्ट फूड म्हणून पाहिलं जातं क्रिकेटमधलं। कसोटी क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि आता हा T20चा फॉर्मॅट जो आला, त्या T20च्या फॉर्मॅटमध्ये हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि विशेषतः भारतीय क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारामध्ये किंवा भारतीय क्रिकेट बोर्डाने सुरू केलेल्या लीगमध्ये हा प्रकार पाहायला मिळतोय, हे त्याहून जास्त धक्कादायक आहे। खरोखर ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की आयपीएलची गेल्या काही सीझन मधली प्रसिद्धी बघता अर्थातच आयपीएलचे हे वारू चांगलंच उधळलं गेलं होतं, मात्र अशा तऱ्हेनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। निश्चितच क्रिकेट प्रेमींना देखील हा एक मोठा धक्का असेल, कारण आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यागणिक त्या टीमचे जे चाहते असतात, क्रिकेट फॅन्स असतात, ते तिथे स्टेडियममध्ये जाऊन आपल्या क्रिकेटपटूंना पाठिंबा देत असतात, सपोर्ट करत असतात आणि आपल्याला माहिती आहे तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा या सगळ्या फॅन्समध्ये मोठी रस्सीखेच सुरू असते। प्रत्येक मॅचला आपण बघितलं तर वाढता प्रतिसाद या क्रिकेट प्रेमींचा मिळत असतो आणि अशा वेळेला जिथे भारतासारख्या देशामध्ये जिथे क्रिकेट हा धर्म आहे आणि क्रिकेटपटू हे देव मानले जातात, अशा ठिकाणी या क्रिकेटवरती जर एक बट्टा लागत असेल तर तो नक्कीच फॅन्ससाठी मोठा धक्का असेल। क्रिकेट हा खरं तर जेंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो, मात्र या सगळ्या प्रकारामध्ये, क्रिकेटच्या या खेळामध्ये असा प्रकार होणं हे अत्यंत धक्कादायक आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।